भातकुली मार्गावर दोन दुचाकीत भीषण अपघात घडला। याच मार्गाने जात असताना खासदार बळवंत वानखडे यांचे लक्ष जाताच त्यांनी आपले वाहन थांबवून धाव घेतली। अँब्युलन्स बोलावून स्वतः जखमींना उचलून वाहनात बसविले। जखमीची आस्थेने त्यांनी विचारपूस करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले। रियापूर भातकुली राज्य महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिल्याची धक्कादायक घटना 6 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। जगदीश पटवर्धन प्रदीप थोरात हे दुचाकीने अमरावतीवरनं त्यांच्या आसरा या गावी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने तिघेही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। या दरम्यान भातकुली मार्गावरनं कामानिमित्त खासदार बळवंत वानखडे हे आपल्या वाहनाने जात असताना त्यांचे लक्ष जाताच खासदार बळवंत वानखडे यांनी आपले वाहन थांबवून जखमींकडे तात्काळ धाव घेतली। रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णवाहिकेत बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता त्वरित पाठवण्यात आले। या घटनेत खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या माणुसकीचा परिचय दिलाय। यामुळेच खासदार बळवंत वानखडे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। रात्रीची वेळ त्याच रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात घडणे आणि याच दरम्यान रस्त्याने जात असताना खासदार बळवंत वानखडे यांचे अपघातस्थळी लक्ष जाणे, त्यांनी तात्काळ आपली वाहने थांबवून जखमींना आधी मदत करणे, रुग्णवाहिका बोलावून जखमींना स्वतः उचलून आतमध्ये बसवून दिला जाते। या घटनेत अमरावती लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या माणुसकीचा परिचय करून दिला आहे।